आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीला जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवायला जातात असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावलाय। त्यांचा महिलांचा द्वेष करणारा पक्ष फोडण्यातच त्यांचा वेळ जातोय। लेक लाडकी योजनेचा दाखला देत टीका सुद्धा त्यांनी केली। सध्या घाणेरडं राजकारण सुरू आहे आणि आपल्याला हे बदलायचं आहे असंही त्यांनी नमूद केलं। सध्याची परिस्थिती गंभीर आहे, पक्ष फोडण्याचं राजकारण सर्रास सुरू आहे आणि लेक लाडकी योजनेचा दाखला देत कशा पद्धतीचं वाईट राजकारण सुरू आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना टोले लगावले। की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत आले म्हणजे राजकीय भूकंप होणार अशी एक भीती सगळ्यांना वाटायची आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले हे दिल्लीमध्ये ही एक मोठी बातमी असायची की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीला का आले तर काय धोरणात्मक निर्णय होणार। आता दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री हे पालकमंत्री ठरवण्यासाठी दिल्लीला जातात, कुठलं मोठं धोरण घ्यायला जात नाही। भारतीय जनता पक्ष नाहीये, आज नंतर ती भ्रष्ट जुमला पार्टी आहे हे नाव आपण आता कारण का ते भ्रष्ट मी म्हणत नाहीये, भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी केला, मी कधीच आजपर्यंत कुणाचा केला नाही आणि माझी लढाई वैयक्तिक कोणाची नाहीच आहे, माझी वैचारिक लढाई। आणि दुसरं एक सांगते, हे आपल्यात भांडणं लावतात, सेनेनी सेनेशी भांडावं, राष्ट्रवादीने राष्ट्रवादीशी भांडावं आणि ते मजा घेत आहे, नाही चलेगा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढच्या 1 वर्षाचं धोरण काय असेल, कारण 2 महत्वाची इलेक्शन्स आज येत आहेत। 4-5 महिन्यावर लोकसभेचं इलेक्शन आहे आणि 10-11 महिन्यांनी विधानसभेचं इलेक्शन आहे, त्याच्यामुळे पुढचे 12 महिने हे आपण इलेक्शन मोडमध्ये असणार आहे। तिकडे संभाजीनगरमध्ये आरक्षण विषयात काम करणारी शिंदे समिती त्यांच्यासमोर मराठा बांधवांनी अनेक पुरावे सादर केले आहेत। काही जणांनी समितीच्या समोर अजब पुरावा सादर केलाय आणि हा अजब पुरावा काय सांगतोय, ही समिती हा पुरावा स्वीकारणार का? थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत संभाजीनगरहून। सिद्धार्थ, या समितीच्या समोर असे कोणते अजब पुरावे सादर करण्यात आले आहेत? बघा मिलिंद, सकाळपासून कमिटीच्या समोर अनेक लोकांनी कागदपत्र सादर केले, अति जुने कागदपत्र सादर केले। मात्र बेगमपुरातली पंच कमिटीने एक अजब पुरावा या ठिकाणी आणलेला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। ही भांडे पुरावा म्हणून या ठिकाणी कमिटीने आणलेले आहेत आणि या भांड्यांवर जो आहे कुणबी लिहिल्याचं ते या ठिकाणी दाखवतात आणि निश्चितपणे या ठिकाणी भांड्यावर कुणबी लिहिलेलं आपल्याला दिसतं, सदर कुणबी बेगमपुरा। आणि या ठिकाणी या भांड्यावर तर मोडी लिपीत सुद्धा लिहिलेलं आहे, मात्र या मोडी लिपीतलं काय आहे हे आपल्याला कळू शकणार नाही। मात्र ज्यांनी भांडे आणले, पंच कमिटीचं म्हणणं आहे की हे मराठी त्याचा अर्थ आहे पंच कुणबी बेगपुरा अशा पद्धतीचा। एकंदरीतच हा पुरावा म्हणून या ठिकाणी सादर केलेला आहे। आता ही फार जुनी भांडी आहेत, नेमके समिती काय म्हणते आणि हे भांडे आणण्यामागचा उद्देश काय आहे? दादा, काय म्हणून पुरावा म्हणून कसा? ही भांडी आज किंवा 50 वर्षापूर्वी किंवा 100 वर्षापूर्वीची भांडी नाहीत, ही भांडी 200 ते 300 वर्षापूर्वीची भांडी आहे आणि ही भांडी कोणा वैयक्तिक एका माणसाची नसून ही समाजाची आहे। आमच्या इथं पंच कमिटी म्हणून पंचायत आहे मराठा समाजाची, तर हे पंचायती भांडे असल्यामुळे पंचायती नाव कुणबी बेगमपुरा। आता हे जे अक्षर लिहिलेले आहे हे तुम्ही वाचू शकता की याच्यावर सदर पंच कुणबी बेगमपुरा। आज आपण बेगमपुरा कसं लिहितो, हे जुन्या काळात बेगमपुरा लिहिलेलं आहे अशी नोंदी आहे आणि आम्ही सरकारला विनंती करतो की त्यांनी याचं संशोधन करावं, कधी लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे आणि हे ग्राह्य का धरावा पुरावा। निश्चितपणे आपण बघतोय महिला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत, तुम्हाला वाटेल की समिती हे पुरावा म्हणून स्वीकारला पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे, कारण हे 250 ते 300 वर्ष जुनी भांडी आहेत, पूर्वजांनी करून ठेवलेली भांडी आमच्या, ही काही आज बनवलेली नाही किंवा आज लिहिलेला नाही। हा पुरावा हा जुना पुरावा आहे, जेणेकरून समाजामध्ये एकी राहावी आणि या एकीचं दर्शन आमच्या बेगमपुरा भागामध्ये मराठा समाज हा विस्तीर्ण प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे आणि आजही आमच्या मुलांच्या जुन्या नोंदी आहेत कुणबी म्हणून टीसी वरती, शाळेमध्ये पुरावा आहे आणि आज भांड्यावर
भिंतीवर पण लिहिलेलं आहे मराठा कुणबी समाज त्यामुळे बेगम. हा पुरावा धरा. मिलिंद, बघितलं आपण या ठिकाणी भांडे आणलेले आहेत आणि हे भांडे आता दुसऱ्या मजल्यावर नेता येणार नाही, कारण समिती दुसऱ्या मजल्यावर बसलेली आहे. तर हे भांडे पाहण्यासाठी समितीतले काही सदस्य खाली येणार आहेत आणि खाली येऊन हे पुरावे बघून जाणार आहेत. निश्चितपणे मराठा समाज जे हाती पुरावे असतील ते पुरावे समितीसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय, कारण आरक्षण मिळवण्यासाठी आता मराठा समाज ज्या पद्धतीने एकत्रित आलेला आहे, त्यामुळे जे पुरावे असतील ते या ठिकाणी आता समिती हे पुरावे ग्राह्य धरते का किंवा त्याची नोंद करते का, हा येणाऱ्या पुढच्या काळात ठरेल. मिलिंद, बरोबर आहे सिद्धार्थ, कारण अशा पद्धतीने जर का पुरावे सादर करायला सुरुवात झाली तर आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे सादर केले जाऊ शकतात. मग कदाचित निवासाचे, राहण्याच्या ठिकाणचे, घरातल्या असणाऱ्या देवदेवतांचे किंवा मंदिरांचे किंवा अन्य वेगळे पुरावे सादर, शस्त्रास्त्रांचे असे पुरावे सादर केले जाऊ शकतात. आणि अर्थात ज्याला मराठा आरक्षण पदरात पाडून घ्यायचं आहे त्यांच्याकरता असे छोटे छोटे पुरावे सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आता शिंदे समितीसमोर आव्हान आहे की हे मान्य करायचे की नाही. सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद. इकडे मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर दसरा मेळावा हा उद्धव ठाकरे यांचाच होणार असल्याचं स्पष्ट झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबद्दल पालिकेतून आपला अर्ज त्यांच्या वतीनं मागे घेण्यात आला. आरोप प्रत्यारोपांचं सत्र मात्र त्यानंतर सुरू झालं. आमच्यासाठी हे मैदान नाही तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार महत्त्वाचे असल्याचं शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटलंय. बाळासाहेबांचे विचार सोडलेल्यांच्याकडून जनतेला काय अपेक्षा असणार अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली. आता जो काय दसरा मेळावा या उभाटाचा होणार आहे ते काँग्रेसच्या बी टीमचं होणार आहे. हिंदुत्वाचा द्वेष करणाऱ्या लोकांचं या वर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार आहे. जिहाद्यांचं प्रेम करणाऱ्या लोकांचं आणि जिहाद्यांच्या प्रेमात पडलेल्या लोकांचा शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार आहे. त्याचा आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा काही संबंध नाही. तिकडे शिवसेना कुणाची हे ठरवण्याच्या कार्यवाहीला वेग आलाय. शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी तातडीनं उद्याला घेण्यात येते. उद्या दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे. शिवसेना आणि ठाकरे गट या दोन्हीतील संबंधित नेत्यांच्याकडून, अध्यक्षांच्याकडून सुनावणीचं पुढचं वेळापत्रक त्यांना ईमेलवरून पाठवण्यात आलं आहे. म्हणजे हा बदल संबंधित सर्वांना ईमेलवरून पाठवण्यात आला आहे आणि लगेचच उद्याला दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. P20 हा एक कॉन्फरन्स दिल्लीत आयोजित केला गेला आहे, ज्याचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी करणार आहेत असं समजतं. आणि त्या कार्यक्रमाचं आमंत्रण आलं असल्यामुळे मला त्या कार्यक्रमात उपस्थित राहणं आवश्यक असल्यामुळे मी हा कार्यक्रम 13 तारखेला आहे. 13 तारखेला जी सुनावणी ठेवलेली ती मी आता 12 तारखेला घेत आहे. आणि त्यामुळे मला या विषयात कुठच्याही प्रकारची दिरंगाई करायची नाहीये आणि लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. खरं तर मी ती तारीख पुढे देऊ शकलो असतो, परंतु मला याच्यात कदापि कुठचाही वेळ घालवायचा नाहीये आणि म्हणूनच एक दिवस आधी मी ती सुनावणी घेऊन या विषयात आता पुढे जाणार आहे. आरोप केले जात आहेत त्याच्या पाठचा हेतू काय हे मला संपूर्णपणे माहिती आहे, परंतु अशा टीका टिप्पणीतून माझ्या निर्णय प्रक्रियेवरती कोणताही फरक पडणार नाहीये. जी लोक हेतुपुरस्पर हे आरोप करत आहेत त्यांना कदाचित या संपूर्ण निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव टाकायचा असेल आणि म्हणून असा प्रकार ते करत आहेत. परंतु मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो, जनतेला सांगू इच्छितो की अशा या टिपाटिपणीतून माझ्यावरती कुठच्याही प्रकारचा दबाव पडू शकत नाही अथवा मी पडू देणार नाही आणि नियमानुसार, घटनेच्या तरतुदीनुसार मी माझा निर्णय घेईन. तिकडे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात मोठ्या घटना घडत आहेत. सत्ता संघर्षात कळीचा मुद्दा असलेल्या नबाम रेबिया केसचा पुनर्विचार आता सुप्रीम कोर्ट करणार आहे. उद्याला 7 न्यायमूर्तींच्या न्यायपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात नबाम रेबिया या केसचा दाखला सातत्यानं देण्यात आला होता आणि तो आधार मानूनच त्यावेळेला सुनावणी पार पडली होती. पूर्वीचा डिस्क्वालिफिकेशनचा कायदा शेड्यूल 10 मधला हा कितीतरी कमजोर होता, आता तो अधिक बळकट केला गेला आहे. आणि आत्ताच्या परिस्थितीतून मला खात्री आहे की ह्यातून संशोधन करून सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स असतील किंवा पार्लमेंटमध्ये चर्चा होणं अपेक्षित असेल तर ती होऊन मला निश्चित खात्री आहे की ह्याच्यात योग्य त्या बदल किंवा कायदा अधिक बळकट करण्यासाठी तरतुदी केल्या जातात.
तिकडे व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी गुजरात सरकारकडून करण्यात येतं. यासाठी आज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल मुंबईत दाखल झाले. यावेळी बोलताना भूपेंद्र पटेल यांनी मुंबईसोबत आमच्या अनेक भागीदारी आहेत, पहिली सुपरफास्ट ट्रेन देखील होत असल्याचं म्हटलं. मुंबई आणि गुजरातमध्ये हिऱ्यांच्या व्यापारात सुद्धा चांगली भागीदारी असून मुंबई आणि गुजरात हे आर्थिक पिलर असल्याचं त्यांनी नमूद केलं. गुजरात और मुंबई दोनों ही भारत के इकोनॉमी इकोसिस्टम के दो महत्वपूर्ण पिलर्स हैं. मुंबई भारत की आर्थिक राजधानी के रूप में जानी जाती है, तो वहीं गुजरात देश में मोस्ट प्रीफर्ड इन्वेस्टमेंट डेस्टिनेशन बना है. इतना ही नहीं, मुंबई और गुजरात कई डेवलपमेंट प्रोजेक्ट्स में साझेदारी है, जिनके पूरे होने पर दोनों को काफी लाभ होगा. उदाहरण के लिए मुंबई अहमदाबाद हाई स्पीड रेल कॉरिडोर प्रोजेक्ट्स, जो देश को पहली बुलेट ट्रेन का गौरव देगा. इस बुलेट ट्रेन के शुरू होने से इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट और इकोनॉमिक एक्टिविटीज को बढ़ावा मिलने के साथ साथ सोशल लेवल पर भी हमारी साझेदारी और अधिक बढ़ जाएगी. व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी गुजरात सरकारकडून होतं आणि भूपेंद्र पटेल हे मुंबईत दाखल झालेत. राज्यात येऊन त्यांनी अनेक उद्योगांना आमंत्रित केलंय. महाराष्ट्र सरकारसाठी ही नामुष्कीची गोष्ट असल्याची टीका उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. आम्ही सुद्धा गुजरातमध्ये जाऊन व्हायब्रंट महाराष्ट्र हा कार्यक्रम करू शकतो. उद्योग राज्याबाहेर गेले नसून खोटा प्रचार सुरू असल्याचं प्रत्युत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलंय. या मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करून तुम्ही व्हायब्रंट गुजरात बनवताय आणि राज्याचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम म्हणून तिथे हजर राहतात. हाच का तुमचा अंगार? याच्यावरती उत्तर द्या तुम्ही आधी. हा गुजरातसाठी मुंबईमध्ये व्हायब्रंट गुजरात, महाराष्ट्रासाठी तुम्ही जाताय का गुजरातला, अहमदाबादला, लखनौला? जूनमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र आम्ही उद्योग विभागाच्या मार्फत मुंबईमध्ये BKC करणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की कुठचाही प्रकल्प हा गुजरातमध्ये गेलेला नाही. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही एक चांगली यंत्रणा समोरच्यांकडे असल्यामुळं ते फक्त खोटं बोलत राहत आहेत आणि याला आम्ही विकासात्मक आणि उद्योग आणून उत्तर देतोय. आजपर्यंत कॅबिनेट सब कमिटी आमच्या 3 ते 4 झाल्या, परंतु मागच्या सरकारमध्ये कॅबिनेट सब मिटिंग त्यात 14 महिने झाल्या नव्हत्या. त्याचं पहिलं उत्तर दिलं गेलं पाहिजे. संजय राऊत ज्यांच्याबरोबर बसले आहेत त्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात मुंबईत येणारी गिफ्ट सिटी आणली नाही, त्याचा गळा दाबलात तुम्ही. महाराष्ट्रात जे सगळ्यात मोठं पोर्ट बनणार आहे त्या नाणारचा विरोध करणारे, वाढवणच्या बंदराचा विरोध करणारे तुम्ही. अणुऊर्जा प्रकल्प येणार होता त्याचा गळा घोटणारे तुम्ही. मराठा आरक्षण या विषयात न्यायमूर्ती शिंदे समिती संभाजीनगरात दाखल झाले. विभागीय आयुक्तांच्या सोबत शिंदे समितीची बैठक सुरू आहे. उद्यापासून 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत ही समिती छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहे. जिल्ह्यातल्या नागरिकांनी त्यांच्याकडच्या उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार, एवढंच नाही तर निजामकालीन संस्थानिकांनी केलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तऐवज या सगळ्या गोष्टी समितीच्या समोर उपलब्ध करून द्याव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. जालन्यातल्या अंतरपाली सराटी या ठिकाणी येत्या 14 ऑक्टोबरला विराट मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याच्या स्थळाची ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सध्या चित्रीकरण करण्यात आलं आहे. तब्बल 100 एकर परिसरात मराठा समाजाचा हा मेळावा होईल. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी 40 दिवस दिले होते. त्यात येत्या 14 तारखेला 30 दिवस पूर्ण होत आहेत आणि त्यानंतर राहिलेल्या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण द्यावं, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं ही प्रमुख मागणी मराठा समाजाची आहे. त्यामुळे एकत्र येण्यासाठी अंतरवाली सराटी गावात तब्बल 100 एकरवर हा मेळावा पार पडणार असून याची जय्यत तयारी करण्यात आली आहे आणि त्याची ही ड्रोनच्या माध्यमातली दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहत आहात. अंतरवाली सराटीमध्ये होणारी सभा सरकार दबावासाठी नाही तर समाजाशी संवाद साधण्याकरता आहे.
सरकार आम्हाला 40 दिवसात आरक्षण देईलच असा ठाम विश्वास आहे, म्हणून वेळ संपल्यानंतर 24 तारखेनंतर मला काहीच करण्याची गरज दिसत नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. काय म्हणाल, कसा आहे दौरा? लोक खूप प्रतिसाद आहे आणि लोक सभा घ्यायला गर्दी नाही करायला. लोक वेदना घेऊन गर्दी करायला लागले की मराठा आरक्षण हे आमच्या लेकरांसाठी पाहिजे. अस्तित्व आणि भविष्य दोन्ही लेकरांचं खराब व्हायले. काल 6 वाजताचा जाफराबादच्या सभेचा टाइम होता. 4:45 वाजता पाठ सभा झाली. आपण त्यांना विनंती केली की तुम्ही आपण थोडे उद्या घेऊ. ते म्हणले सूर्य उगायला 2 घंटे टाइम आहे, आम्ही इथं बसून राहतो, तुम्ही फ्रेश होऊन या असं बीडचे सुद्धा म्हणले. याचा अर्थ असा होतो सरकारनं जाणीव लक्षात घ्यायला पाहिजे, सरकारला जाणीव आता व्हायला पाहिजे की मराठा समाज वेदना घेऊन आला, गर्दी करायला नाही आला, भाषण ऐकायला नाही आला, कोणाला बघायला नाही आला. 14 तारखेला ऐतिहासिक सभा होणार. महाराष्ट्राचा इतिहास कधी झाली नाही एवढे. किती लोक येतील? आता तर आकडाच सांगणं मला कठीण झालं. पहिले म्हणलं तसं आम्ही आता आणखीन ग्राउंड वाढीले. काय करणार आम्ही? समाज येणार आहे तिथं प्रचंड संख्येनं आणि समाजाला आव्हान आहे. बिन लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे. आम्ही खूप सोय केली, पण गैरसोय झाली तर नाराज होऊ नका. आणि किती लोक येतील आकडा तुम्ही सांगत नाही. आकड्याचं आता कन्फर्म 25 लाखाच्या आसपास आकडा सांगणं दादासाहेब खरंच कठीण आहे. मी कधी लपून ठेवतो का काही? पण आधी 100 एकरचं ग्राउंड होतं, आता 200 एकर पर्यंत तुम्ही केलंय. हा 50-60 एकर वाढवायचं चाललंय आमचं, कारण पर्याय नाही. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे की दादा हो, जिथं मिळेल जागा तिथं उभा राहा, पण घरी थांबायचं नाही. आता सगळ्यांनी शांततेत आंदोलनाला कार्यक्रमाला यायचं आणि शांततेत वापस जायचं. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. तिकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिंदेंच्याकडे उमेदवारच नाही. ते फक्त आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी मागण्या करतायत. हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवून दाखवावी. ती हिंमत शिंदेंचं रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोन्ही मंत्र्यांमध्ये नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी उदय सामंत यांच्यासह दीपक केसरकर यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. हा भाजपच्या ओंजळीने पाणी पिणारा गट आहे. भाजपची ध्येय धोरणं ते घेऊन पुढे जाणार आहेत. आणि समजा आता आपण बघितलं असाल की अजित पवारांनी सत्तेत घेतल्यानंतर त्यांनी कसं तोंड आळीमाळी गुपचूप केली, तसंच ते येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भाजपचा उमेदवार या ठिकाणी असेल. शिंदे गट हे फक्त नावाला आपलं अस्तित्व लोकांमध्ये दाखवण्यासाठी ते मागणी करतायत. त्यांच्याकडे उमेदवार पण नाही आणि त्यांची उमेदवारीची लढवण्याची धमक पण त्यांच्यामध्ये नाही. आणि त्यामुळे माझं आव्हान आहे की तुम्ही लोकसभेला निवडणूक उमेदवार घेऊन शिंदे गटाच्या नावावर निवडणूक लढूनच दाखवा. शिंदेंचं चिन्ह घेऊनच या ठिकाणी निवडणूक लढून दाखवा. ती हिंमत शिंदे गटामध्ये किंवा शिंदे गटाच्या इथल्या या मतदारसंघातल्या 2 जिल्ह्यातल्या मतदारसंघातील मंत्र्यांमध्ये सुद्धा नाही आहे. मंत्री दादा भुसे यांच्यावर ड्रग्ज प्रकरणात करण्यात आलेल्या गंभीर आरोपांच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. सुषमा अंधारे यांच्या होर्डिंगला जोडेमारा आंदोलन केलं गेलं. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ. पुण्यामधून सुरू झालेलं ड्रग्ज प्रकरण नाशिकपर्यंत पोहोचलं. यानंतर हे ड्रग्ज प्रकरण आता राजकीय वळणावर येऊन पोहोचलेलं आहे. दोन्ही शिवसेनेच्या, अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या, तर दुसरीकडनं ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. आणि हे आरोप प्रत्यारोपानंतर नाशिकचं हे ड्रग्ज प्रकरण राजकीय वळणावर आलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे नाशिकमध्ये अशा पद्धतीनं शिवसेनेकडनं एक आंदोलन केलं जात आहे. आणि हे आंदोलन एक अनोख्या पद्धतीचं आहे. ज्या आंदोलनामध्ये आपण जर बघितलं तर एक फलक लावण्यात आलेला आहे. ज्या फलकावरती ललित पाटील याचा ठाकरे गटाच्या नेत्यांबरोबर असलेले संबंध यावरून अधोरेखित करणारा हा फलक आहे. ज्यामध्ये ललित पाटील जो आहे तो आपल्याला फोटोमध्ये दिसतोय. ललित पाटील बरोबर माजी आमदार योगेश घोलप असतील, विनायक पांडे असतील, बबनराव घोलप असतील, असे ठाकरे गटाचे सगळेच नेते आहेत, त्यांचे फोटो आहे. आणि त्याच फोटोंचा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. काल खरं तर सुषमा अंधारे यांनी एक फोटो समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला, ज्यामध्ये दादा भुसे हे ललित पाटील याला प्रवेश देत होते. आणि त्याच प्रवेशाच्या फोटोनंतर या प्रकरणाशी दादा भुसे यांचा संबंध जोडला गेला. आणि आता अशा पद्धतीनं शिवसेनेकडनं खरं तर आपण बघतोय की ज्या पद्धतीनं सुषमाताईंनी असे बेफान आरोप केले, बिनबुडाचे आरोप केले, ज्यात काही तथ्य नाही, केवळ एक फोटो दाखवून त्या ज्या पद्धतीने दादा भुसे आणि ललित पाटलांचं संबंध दाखवत आहे. आम्ही तिथं होर्डिंगच लावलंय ना,
सुषमाताई आपण आत्ता शिवसेनेत आलाय. या बोर्डिंगमध्ये शिवसेनेचे माजी मंत्री आदरणीय घोलप साहेब आहेत. या होर्डिंगमध्ये शिवसेनेचे माजी महापौर आहेत. शिवसेनेचे अनेक नेते आहेत. मला आपल्याला सांगायचं, यांना आपण ओळखता का? व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. मुंबईमध्ये 15 ते 17 ऑक्टोबरच्या दरम्यान ऑलिम्पिक समितीचं एक अधिवेशन होत आहे. भारताला 40 वर्षानंतर दुसऱ्यांदा या अधिवेशनाचं यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली. या अधिवेशनासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं कार्यकारी मंडळ मुंबईत दाखल झालं आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि क्रीडा मंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर या सगळ्या मंडळाचं स्वागत केलं. हे अधिवेशन संस्मरणीय आणि ऐतिहासिक ठरेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. तसंच यातून ऑलिम्पिकशी निगडीत विविध स्पर्धांच्या संयोजनाची संधी भारताला मिळेल अशी आशाही व्यक्त केली जाते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकारी समितीच्या शिष्टमंडळात विविध सदस्य आहेत. तथा रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी, मार्क ॲडम्स, ख्रिस्टेन क्लाई, मरीना बारामिया, मोनिका श्रेय, टीना शर्मा या सगळ्यांचा समावेश आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 81वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चाहत्यांनी जलसा बंगल्याच्या बाहेर जोरदार सेलिब्रेशन केलं. तर सोशल मीडियावर सुद्धा बिग बींच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय. अमिताभ बच्चन यांनी रात्री बाहेर येऊन सगळ्या चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. अमिताभ बच्चन यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वडिलांकडून खूपच प्रेरणा मिळाली असं आवर्जून सांगितलं. एज अ फादर देयर इज सो मच रोज दोनों से कुछ मिलने को मिलता है, कुछ सीखने को मिलता है. एंड एक वाक्य क्या बताऊं मैं आपको, रोज कुछ ना कुछ बोलते रहते हैं which inspires you ना. कल हम उनके साथ शूटिंग कर रहे थे एंड आई थिंक इट्स द फर्स्ट टाइम यू वर्कड विद हिम. हम लोग केबीसी के सेट पे गए थे और बस बीच शो में वो कुछ बोल रहे थे. हम तीनों, बाल्की, संयमी और मैं बैठे हुए थे उनके सामने. हम देख के बोले कि ये एक 80 साल के जो नौजवान हैं, ये इस उम्र में भी लगे हुए हैं, इतनी एनर्जी है उनमें. इट्स सो इंस्पिरेशनल. कंबाइंड एनर्जी आई थिंक इज व्हाट ही हैड. इट्स सो इंस्पिरेशनल. अभिषेक बच्चन यांनी आपल्या वडिलांबद्दलचा अनुभव सांगितला. 80 वर्षांचा तरुण. यासोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड. पुणे म्हाडानं 5,500च्या वर घरांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेताना यावेळेला पहिल्यांदाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण सुरू केलं आहे. पण यात अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने डॉक्युमेंट सबमिट करताना अनेक अडचणी येत आहेत. काहींचं उत्पन्न, त्याचे दाखले व्हेरीफाईड होत नाही आहेत, तर काहींचे ऑनलाईन शुल्कच भरलं जात नाही आहे. त्यामुळे इच्छुकांना विविध प्रकारच्या मनस्तापाला सामोरं जावं लागतं आहे. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूयात. पुणे म्हाडानं 2023ची लॉटरी जाहीर केली 5 सप्टेंबरपासून आणि 20 तारखेपर्यंत त्याची मुदत आहे. सगळी यावेळेस ऑनलाईन प्रक्रिया आहे. म्हणजे पहिले ऑनलाईन सगळे डॉक्युमेंट सबमिट करायची, त्यानंतरच तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट केला जाणार आहे. सगळे डॉक्युमेंट ऑनलाईन व्हेरीफाय होतात. पण हे ऑनलाईन फॉर्म भरताना अनेक अडचणी येतात. त्या नेमक्या अडचणी काय आहेत आपण शर्मिलाकडनं जाणून घ्या. तू स्वतः फॉर्म भरतेस, काय अडचणी येतात नेमकं? सगळ्यात पहिले ज्यावेळेस आपण ॲप ओपन करतो, ॲपमध्ये पहिले आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असतं. तर रजिस्ट्रेशन करायला गेल्यावरती बऱ्याच ठिकाणी त्यांच्या ज्या म्हाडाने सॉफ्टवेअर आहेत त्याच्या डिजिलॉकरला असं त्यांनी मेन्शन केलं आहे की ते डिजिलॉकरच्या इश्यूना फेस करतात, त्यामुळे तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड व्हेरिफिकेशन होऊ शकत नाही. जोपर्यंत आधार कार्ड, पॅन कार्ड व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करू शकत नाही. बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करू शकत नाही. हा झाला पहिला प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आपण जशी प्रोसिजरला पुढे जातो, आपल्याला बारकोड असलेले डॉक्युमेंट्स तिथे अपलोड करायचे आहे. पहिले डोमॅसाईल आणि दुसरं उत्पन्नाचा दाखला. आता बरेपैकी म्हाडाचा लाभ कोण कोण घेतात? सर्वसामान्य लोक घेतात. तर त्या सर्वसामान्यांमध्ये काही ग्रामीण भागातले लोक असतात, ते तहसीलचे उत्पन्नाचे दाखले तिथे अपलोड करत असतात. आता माझ्याकडे एक केस आलेली आहे. त्या केसमध्ये त्या एका व्यक्तीने बारकोड असलेला तहसीलचा 22-23चा दाखला जो आहे उत्पन्नाचा, तो अपलोड केलेला आहे. त्याचं पहिल्यांदा अप्रूव्ड म्हणजे पहिले मान्य केला गेला आणि लगेच दुसऱ्या दिवशी तो रिजेक्ट करण्यात आला.
पुन्हा तो मान्य करण्यात आला, पुन्हा रिजेक्ट करण्यात आला, असं त्या व्यक्तीबरोबर 4 वेळेस झालेलं आहे. सेम केस माझ्याही बाबतीत झालेली आहे. पहिले माझा उत्पन्नाचा दाखला अप्रूव्ह करण्यात आला, नंतर रिजेक्ट करण्यात आला, परत अप्रूव्ह करण्यात आला. ही झाली दुसरी स्टेप. तिसऱ्या स्टेपमध्ये ज्यावेळेस आपण पेमेंट मोडला जातो, पेमेंट मोडला गेल्यानंतर पेमेंट मोडला तर असं अजूनही अडचणी. आता तुमच्यासमोर मी लाईव्ह दाखवलं की पेमेंट मोडला अडचणी आहेत. हे बघा, आता आम्ही पेमेंट करत होतो जस्ट, अजूनही ते पेमेंट मोड होत नाही आहे. सारखं ते व्हेरीफाय होतं आणि सर्कलमध्ये फिरत आहे आणि हे 15 मिनटं असंच फिरेल आणि 15 मिनटानंतर असा फेल्युअरचा मेसेज येतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तिकडे कोकणात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. कोकणात खाचरांच्या मध्ये लागवड केली जाते. भातशेती अजूनही बहरलेली नसल्याचं चित्र आहे. दरवर्षी वातावरणीय बदलामुळे शेती लागवडीला उशिरानं सुरुवात झाली आहे. यावर्षी तर अधिक उशिरानं आणि त्यात मोठा फरकही पडला आहे. यातच भातशेतीला बसलेला फटका पाहता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. मध्यंतरीच्या कालावधीत मुसळधार पावसामुळे आणि वाऱ्यामुळे भातशेतीचं नुकसान झालं होतं. सध्या पहाटेच्या वेळेला पडणाऱ्या धुक्यामुळे आणि दुपारच्या प्रखर उन्हामुळे याचा परिणाम भातशेतीवर होतोय असं जाणकारांचं म्हणणं आहे. या बदलत्या वातावरणामुळे ही शेती कधी पसरवणार आणि त्याची कापणी कधी करणार याची चिंता बळीराजाला आहे. यंदा मनमाड शहर आणि परिसरात पाहिजे तेवढा पाऊस झालेला नाही आणि त्याचा फटका सगळ्याच पिकांना बसलाय. पावसाच्या अभावी मका पिकाची अपेक्षित वाढ झाली नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या मनमाडच्या शेतकऱ्यानं 2 एकरांवरच्या उभ्या पिकात मेंढ्या सोडून दिल्या. जालना जिल्ह्यातील प्रकल्पांच्या मध्ये केवळ 10% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात जिल्ह्यात पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहणार आहे. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसानं ओढ दिली आहे. जिल्ह्यात एकदा सुद्धा दमदार पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातल्या तलावांची पाणी पातळी खालावली असून अनेक तलाव कोरडे पडले आहेत. 7 मध्यम आणि 57 लघु प्रकल्पांच्या मध्ये केवळ 10% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात जिल्ह्याला तीव्र पाणी टंचाईचं संकट समोर उभं आहे. मान्सूननं महाराष्ट्रातून काढता पाय घेताच राज्यात ऑक्टोबर हीट जाणवू लागले. राज्यातल्या विविध भागात कमाल तापमानानं 50शी पार केले. राज्यात सर्वात जास्त 37.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद अकोला इथे झाली आहे. तर पुण्यातल्या कमाल तापमानाचा पारा 44 अंशांवर स्थिरावलाय. विदर्भात ऑक्टोबर हीट अधिक प्रमाणात जाणवू लागले. विदर्भातल्या बहुतांश शहरांमध्ये कमाल तापमानानं 35शी पार केली आहे. मुलींच्या शिक्षणाचा स्तर सुधारावा यासाठी सरकारनं घोषणा केली खरी, मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी अतिशय जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचं चित्र फुलंब्री तालुक्यातल्या निघोना, आडगाव, पिंपळगाव, मसला यासह अन्य काही गावांमध्ये पाहायला मिळत आहे. जवळपास 200 मुलींना एकाच बसमध्ये किंवा जीपच्या टपावर बसून कसा बसा प्रवास करावा लागतो. तर घरी जाताना 8 ते 9 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. ग्रामीण भागात शिक्षण अतिशय जिकरीचं आहे, त्याचा प्रत्यय यातून येतो. जीवघेणा प्रवास आणि त्याबद्दलचे अनुभव सांगताना काही वेळेला तर विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले. एकीकडे सकारात्मक सरकारी धोरण तर दुसरीकडे विदारक वास्तव चित्र. यामुळे शिक्षणाचा स्तर सुधारतोय का हा प्रश्नच आहे. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी. काय तुमच्या अडचणी आहेत आणि शाळेत जाण्यासाठी बस सुद्धा नाही, कशा पद्धतीनं हे सर्व तुम्ही दररोज ही परिस्थिती हाताळता? सर, आम्ही नेहमी बसचीच आम्हाला काळजी असते की बस आम्हाला वेळेवर भेटेल की नाही. घरचे सुद्धा आम्हाला लवकर पाठवतात. कधी जेवण होतं, कधी नाही होत. खडतर रस्ता आहे, लवकर यावं लागतं. पालकांची सुद्धा त्यांची एक हे आहे की लवकर जात जा, गाडी नाही भेटत. अडचणी येतात. इथून पायी जर जावं लागलं तर आम्हाला कमीत कमी 7:30 किंवा 8 वाजतात. घरच्यांना सुद्धा काळजी असते. मुलगी तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या तू भावूक झाली, तुझे डोळे भरून येत आहेत, तुला बोलणं सुद्धा शक्य होत नाही. कशाही अडचणी आहेत, तुझ्या डोळ्यात सुद्धा अश्रू आहे. कशा अडचणी तुला येत आहेत? सर, आम्हाला 4:30 वाजता सोडतात. आम्ही म्हणजे कधी कधी बस राहत नाही तर आम्ही
पायी जातो. तिथे 7:30 वाजता गेलो बस स्टँडवर लोक विचारतात इतकी टाइम का बरं झाला. एक जीप भरून गेली की ते म्हणतात ते मुलं आले तुम्ही कसं काय नाही आलाय अशी विचारते गावातली पण. घरी गेले का घरची पण अशीच विचारते तुम्ही इतका टाइम का बरं झाला, कसं का बरं नाही, तुम्हाला बस नाही का असं विचारतात. कधी कधी आम्ही पळत पण आलो तरी जास्त पॅक राहती बस तर घेत पण नाही. आम्हाला पैपी गेला तर घरी 7:30 किंवा 8 वाजता आणि परत अभ्यास करायला पण एवढी वेळ राहत नाही. घरी पायांचे दुखतं खूप, पैपी जावं लागतं तर खूप पायांचे दुखता. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. त्यामुळे संभाजीनगरमधल्या या निघोना, आडगाव, पिंपळगाव, मसला या ठिकाणच्या ST महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा स्थानिकांनी सुद्धा पुढाकार घेऊन या मुलींच्या शिक्षणाकरता थोडा मदतीचा हात पुढे केला पाहिजे. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दसरा मेळाव्यावरून ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आलंय. दसऱ्याच्या मुहूर्तावर काँग्रेसला गाडण्याचं आवाहन करा, नाहीतर विचार भंगार झालेत हे मान्य करा, असं नरेश म्हस्के यांनी ट्विटरवरून म्हटलं आहे. त्यांनी काय म्हटलंय ट्विटरवर आपण पाहूयात. भ्रष्टाचारी काँग्रेसला गाडून टाका असा अंगार शिवसेना प्रमुखांनी शिवतीर्थावरून पेटवला होता. दसऱ्याच्या मुहूर्तावर पुन्हा काँग्रेसला गाडण्याचं आवाहन करा, नाहीतर तुमचे विचार भंगार झालेत हे मान्य करा. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18marathi.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.